तर फायनली आम्ही सकाळी सकाळी निघालो आणि जाताना आमचं गणपती बाप्पांचं दर्शन पण झालं. आज आम्ही माथेरानची मोहीम फत्ते करायचं ठरवलेलंच होतं. तर बसमध्ये धमाल मस्ती केल्यानंतर आम्हाला फार भूक लागली. मग नाश्त्यासाठी आम्ही माथेरानलाच जाताना एका हॉटेलमध्ये गेलो होतो. इथल्या जेवणाची टेस्ट तर एकदम मस्त होती, पण सेल्फ सर्व्हिसमुळे फार गोंधळ उडत होता, कारण की आमचे असेही लोक भरपूर होते. ब्रेकफास्ट नंतर परत आम्ही निघालो माथेरानला जाण्यासाठी. आणि जसं जसं माथेरान जवळच होतं, थंड हवेची चाहूल लागत होती. माथेरानला पोहोचल्यानंतर तिथून वरती जाण्यासाठी आपल्याला सेपरेट एक कॅब करायला लागते. त्या कॅबने आपल्याला वरती जाता येतं. तिथे पोहोचल्यानंतर वरती जातानाचा रस्ता लगभग सरळच होता. म्हणजे जर तुम्ही स्वतःहून जात असाल तर बी केअरफुल. घाट तर इतका भयंकर होता की वरती जाताना असं वाटत होतं की गाडी रिटर्नच येते काय. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही लोकल ट्रॅव्हलच प्रेफर करा. अखेर अथक प्रयत्नानंतर आम्ही माथेरानची मोहीम फत्ते केली. इथून पुढे आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला गेट पासेस काढायला लागतात. आतमध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की खरंच माथेरानला येणं वर्थिट आहे. इथे पुढे ट्रॅव्हलिंगसाठी आपण बाय वॉक और बाय ट्रेनने जाऊ शकतो. आम्ही तर दोघांचं मिक्सचरच केलं, ऑन ट्रॅक आणि बाय वॉक. मी तर तुम्हाला पण रेकमेंड करेल की तुम्ही पण ट्रॅकनेच जा आणि ते पण चालत. आणि आमची पोरं तर कुठेही खुश असतात. इथलं ॲटमॉस्फिअर तर तुम्हाला जशी भुरळच घालतं. अजून अशा भरपूर गोष्टी केल्या आम्ही. तर हे जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट.